उशिरा आला बरं. उशीर कसं काय झालं? हां ठिकाण ना घाल. एक गोष्ट आहे, लोकांना एक वाटतं की डेली फिटनेससाठी काय करायचं. डेली फिटनेससाठी नुसतं तुम्ही नुसतं रनिंग करू शकता, नुसतं डेली दुसरा जिमला जाऊ शकता, हेच नाही. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 167वा दिवस आहे. तर चला आता आपण कॉफी पिऊन, पाणी पिलं, कॉफी पिऊन ग्राउंडला जायची तयारी करू. तर चला. सगळी गँग झोपली बघा. चाललो आपण ग्राउंडकडं. आता वाजले 5:30. आता थोडंसं इथून पुढं अंधार पडतो बघा. पहिले 5लाच तो उजेड व्हायचा, आता 5:30 झाले, अंधार पडून राहिला हळूहळू. होता तर आज निघू ग्राउंडकडं. काल गाडी आणली होती, आज नाही आणली. तर एक गोष्ट आहे, लोकांना एक वाटतं की डेली फिटनेससाठी काय करायचं. डेली फिटनेससाठी नुसतं तुम्ही नुसतं रनिंग करू शकता, नुसतं डेली दुसरा जिमला जाऊ शकता, हेच नाही. तुम्ही डेली फिटनेससाठी वेगवेगळे पण वर्कआउट करू शकता. रनिंगला जाणं म्हणजे असं हे नाही आहे की तुम्ही वॉकिंग करू शकता. एक दिवस वॉकिंग करू, एक दिवस जॉगिंग करायची, एक दिवस नुसतं हिल ट्रेनिंग करायची, एकदा एखाद्या डोंगरावर फिरायला जायचं. हे असं वेगवेगळे एव्हरी डे काही ना काही करायचं. नुसतं रनिंगच करणं म्हणजे वर्कआउट नाही. कारण की एकच हे केलं ना तर बोर होऊन जातो माणूस. त्याला लई डिसिप्लिन पाहिजे एकच गोष्ट करायला. तर ही मेन गोष्ट आहे. तर तुम्ही वेगवेगळं करा, काही पण करा. ही गोष्ट आहे. आज लई जीवावर आला वर्कआउटचा, आज काय करा, वॉकिंग करा. 2 ते 4 किलोमीटर 4 किलोमीटर वॉकिंग केलं ते वर्कआउट होऊन जातो. हेच फंड आहे. तर ही गोष्ट नक्की ॲड करा. ह्याने काय म्हणून तुम्ही जर नवीन सुरू केलं वर्कआउट तर हे बोर होणार नाही तुम्ही, आणि तुम्ही रनिंग कंटिन्युटी तुमची वाढन. चला तुम्ही घाल. तर ग्राउंडकडे आलो आपण. हे पार इकडे रोडवर होते आज. तर करणला कॉल केला होता, करण तर आला नाही अजून एकदा कॉल करू त्याला. तर 2-3 दिवसापासून पाऊस गायबच झाला. नाही तर पहिले पावसाने परेशान करून टाकलं होतं. डेली काही नाही काही पडत जावं. हप्ता 7-8 दिवस कंटिन्यू पाऊस आला, आणि आता पाऊस बंद झाला 2-3 दिवसापासून. ते पाणी लेअर चालू झाली थोडी. आता एक जर पाऊस पडला थोडा तरी पूर्ण वरतून पाणी येणं चालू होऊन जाईल. तर इथं काहीतरी त्या दिवशी एक दगड टाकला आपण, तर अजून काहीतरी जुगाड करणं लागेल आपल्याला. हा मेन फंड आहे. तर चला ग्राउंडकडे जाऊ. तर चला, वॉर्मअप झाला कंप्लीट आपला.
आता वरती आपण जॉगिंगकडे जाऊ. ते बघा पक्षी दिसायले का, एका लेंथने उडून राहिलं बघा एका मागे एक. तर हीच टेक्निक सांगतो मी तुम्हाला दरवेळेस हेच गोष्ट नक्की हे करा की एकामागे एक चला. जर रनिंग करताना किंवा तुम्ही लॉंग करता तर एकामागे एक ना ते एक सोबत चालायचं, ग्रुपनी चालायचं. कारण की एनर्जी डिवाइड होते तुमची. एकटे पळाले ना तर एनर्जी जास्त लागते. आणि थोडं गेलं ना मन, आता माइंड आणि बॉडी यांचं कोऑर्डिनेशन पाहिजेत. नाही तर काय माइंड सिग्नल भेजत राहतं, बास 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 बास, दम लागला. बॉडी मग लगेच थकून जाते. हा फंडा आहे. आणि एकामागे एक चाललं, फक्त मागचा समोरच्या पायाकडे बघून चालायचं फक्त बास. बरोबर पुढचा चालत राहतो, मागचा बरोबर चालत राहतो. मागच्याला पुढचं दिसतच नाही. मेन गोष्ट फक्त पायाकडे पाहायचं. त्यांनी पाय टाकला आपल्याला टाक नाही, बास विशेष आपला. ह्याच्या व्यतिरिक्त पुढचा विचार करायचा नाही, किती पळायचं आणि किती नाही. ही गोष्ट सोडून द्या. त्याच्यामुळं हे सांगितलं, पक्षी एका लाईनीने उडते ना, एनर्जी कमी लागते. दरवेळेस तुम्हाला सांगतो ही अशी टेक्निक फॉलो करा, एनर्जी तुम्हाला पण कमी लागेल. तर चला ट्रॅपवरला फोन लागेल. आणि आज आपण करणार आहे 5 किलोमीटर रनिंग करू एकदम स्लोमध्ये. तर आजचा वर्कआउट तोच आहे. तर एकदम स्लोमध्ये 5 किलोमीटर करू. म्हणजे 2 राऊंड मारू, एकचे 1.5 किलोमीटरचा एक राऊंड मारू आणि त्याच्यानंतर 1 किलोमीटरचा एक राऊंड मारू. तर असं करून 5 किलोमीटर आपले कंप्लीट होते. कारण अजून आला नाही. तर चला, अजून वातावरण पण लय शांत आहे बघा, पाणी पण नाही आहे. पाणी किती सायलेंट आहे बघा. सूर्य. चला जॉगिंग चालू करू आपण. एकदम फुल डाऊन मध्ये रनिंग करू आपण. हट हट हट. पाच किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण काय केलं, स्टार्टिंग तर एंडिंग स्पीड सेम ठेवली. जसा आपला नियम आहे लॉंगचा. तर कधी पण तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दरवेळेस सांगतो मी तुम्हाला, स्टार्टिंग जेव्हा आपण रनिंग करतो तेव्हाची स्पीड आणि एंडिंग स्पीड सेम ठेवायची. कारण काय होतं, आपला स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो. नाही तर तुम्ही स्टार्टिंगला पळशान, मग स्लो करशान, मग परत मग एंडिंगला पळशान. ह्याने काय होतं माहिती आहे का, आपल्या रनिंग किती व्हायली आणि स्टॅमिना कसं व्हायला काही कळत नाही आपल्याला. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. एका रिदमनी पळा, एका दम लागला तरी कंटिन्यू चाला, आणि जास्त पळू वाटलं तरी त्याच लेवलनी पळा. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, आज 5 किलोमीटर कंप्लीट झालं. कारण तर काही आला नाही. इथं रस्ता थोडंसं खालीवर आहे, पण तरी आपल्याला सवय इथं पळायची, म्हणून थोडंसं ॲडजस्ट होतं. पाय बघू टाकणं लागतो. मग त्याच्यामुळे थोडंसं टाईम जास्त लागतो, पण आपलं रनिंग कवर होती. कारण की आपल्याला इथं सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे ग्राउंड नाही आपल्याला. त्याच्यामुळं आपण इथं हेच बेस्ट आहे. तर ह्याच्यावर आपण ॲडजस्ट करतो. आणि एखाद्या दिवस लागलं तर आपण बाहेरच्या ग्राउंडवर जाऊ. पण लय दिवस झाले आपण गेलोच नाही. एखाद्या दिवस राऊंडवर जाऊ. राऊंडवर म्हणजे ॲथलेटिक ट्रॅक आहे तिथं आपला संभाजीनगरमध्ये 2-3 आहे.
तर तिथे एखाद्या दिवस प्रॅक्टिस करून बघू आपण. तर जाऊ. तर चला आता कधी पण लक्षात ठेवा, लॉंग झालं तर वॉकिंग करा, बॉडी कूल डाऊन करा. कूल डाऊन नंतर मग तुमची पुढची एक्सरसाइज काय ती सुरू करायची. तर चला खाली निघू आता. साफ केल्यापासून एकदम ओके झालं. चला खाली आलो आता आपण. आता काय करू आपण, रेग्युलर वर्कआउट आपला काय तो बघू. तर चला. शिरा आला बरं, उशीर कसं का झालं? हां कसं काय झालं? उठलं ना, अलार्म लावता येत नाही. असं पोलीस भरती निघणार पाहिजे. तिकडे मग काय आलं. तर रेग्युलरमधले आपले स्किपिंग एक्सरसाइज कंप्लीट झाले. आपण 100 ते 4 ते 5 सेट मारले. तर चला नेक्स्ट वर्कआउट जाऊ. बाळा काय कराल तू, काय कराल बाळा? अरे बा दोरी भाऊ ती आपली, सोड दोरी ना. मस्त दोरी चावल आला कडा 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 हाडका म्हणतो. हे पहा ना, पोलीस व्हायचं, त्वरित संपर्क करा सरकारी. आता आपण काय करू, डिप्स मारू. डिप्सचे आपले जे रेग्युलर सेट असते ना ते मारू. अय काही म्हणणं का बरं का, एक गड्डा खाल्ला वगैरे तकलीफ नाही.
चला, रेग्युलरमधला आपला डिप्स वर्कआउट कंप्लीट झाला. तर आता आपण काय करू, स्ट्रेचिंगकडे जाऊ. तर चला, स्ट्रेचिंग झाली का रे? तर चला स्ट्रेचिंगकडे जाऊ. झाले का? ये मग मिस करतो स्ट्रेचिंग. यस का? मला 10 मिनिटं जातो. 10 मिनिटं पुढे जाईल. त्याच्यात तुम्ही पायी चालणार आहे. ते फोनात बोटं घालून जातो का? मला काय एखादा गाडीवाला भेटला का ओके यायला उद्या आज लॉंग होतं. 5 किलोमीटर मारला आज. तुम्ही काल काय म्हणले का आपल्याला स्पॉट मारायचे? स्पॉट मारे तू आलाच नाही ना. मी काय करू? मग स्पॉट मग लगेच लॉंग मारून घे. ते एक व्हिडिओ तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण केलं लॉंग 5 किलोमीटर. 5 किलोमीटर कसं मारायची, रनिंगची टिप्स काय ती सांगितली आपण. आणि त्याच्यानंतर एक सांगितलं, डेली काही ना काही वर्कआउट करा. म्हणजे प्रत्येक गोष्टीत वर्कआउट आहे. तुम्ही नवीन जे बिगिनर असते त्यांनी सुरुवात कशी करायची, स्टार्टिंगला एकच वर्कआउट नाही करायचा, शेड्यूल नाही करायचा, वेगवेगळं एकदम इझी वर्कआउट चालू करायचे. जसे म्हणजे तुम्हाला सवय लागली पाहिजे, हॅबिट लागली ना आपोआप वर्कआउट तर चालू होतो. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी हार्ड वर्कआउट केला तर नंतर करू वाटत नाही. ही मेन गोष्ट आहे. तर ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. पहिलं कन्सिस्टन्सी, सगळ्यात पहिले कंटिन्यू या. त्याच्यानंतर आपोआप तुम्हाला वर्कआउटची आणि कंटिन्यू याची सवय लागेल. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज काल केलं आपण 5 किलोमीटर रनिंग. आणि त्याच्यानंतर सांगितलं आपण डेली फिटनेससाठी काय काय करू शकतो, कोणकोणता वर्कआउट करू शकतो. आणि नवीन आपण रनिंग केली तर नवीन स्टार्टिंग रनिंग कशी करायची ही गोष्ट बघितले. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. तर पाऊस हळूहळू गुरगुर चालू झाला. अंधार पडला बघा. डायरेक्ट उजेड होता, आता डायरेक्ट पूर्ण ढगाने अंधार पडला. पाऊस पडन शक्यता आहे. आता बारीक बारीक टीव राहील. थेंब थोडंसं लवकर निघू नाही तर वल्ल होऊन जाऊ. चला, पाऊस चालू झाला बघा. चालू आज